नमस्कार. मराठी साहित्य स्पर्धा मंचद्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी मंदार धर्माधिकारी मी स्वतः लिहिलेली एक कथा काळ रात्र या कथेचं अभिवाचन करत आहे. आपल्या भावना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याची प्रक्रिया ही बऱ्याच वेळेस होत असते. ती तशी नेहमी होईलच असं सांगता येत नाही. आपण बघतो जेव्हा बरेच उदास लोक एकत्र बसलेले असतात तेव्हा ती खोली अंधारमय किंवा उदास भासते. पण जर त्या खोलीत एखाद्या उत्साही हुशार चतुर माणसानं प्रवेश केला तर त्याच्या उत्साही बोलण्यानं वागण्यानं त्या खोलीतील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. उत्साही भावना सगळीकडे पसरते आणि आधीचे उदासी वातावरण हळूहळू निघून जाऊन ती खोली सूर्यकिरणासारखी प्रकाशमय होऊन जाते. या अशा भावना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कशा हस्तांतरित होतात हे मात्र काही समजून येत नाही. पण असं होतं मात्र खरं. मला स्वतःला एक असा विलक्षण अनुभव आलेला आहे. काही महिन्यांपूर्वी मी आणि माझा एक मित्र सतीश पुण्यात बिबेवाडी येथे अगदी जवळजवळच्या इमारतीत राहत होतो. आम्ही दोघेही एकाच कंपनीत कामाला होतो. त्यामुळे आम्ही रोजच कधी माझी कार तर कधी त्याची कार घेऊन कंपनीत कामाला जात असू. आमचे दोघांचेही फ्लॅट चांगले प्रशस्त होते. पुढे 2 वर्षांनी सतीशनं लग्न केलं आणि तो आणि त्याची पत्नी सुधा त्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. सतीश आणि सुधा यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि मी पण सुधाला माझ्या बहिणीसारखं मानू लागल्यामुळे आमच्यात एक वेगळेच बंधन निर्माण झाले होते. मी अद्यापी लग्न केले नसल्याने माझे घर तसे अस्ताव्यस्त असायचे. पण आठवड्यातून एखाद्या वेळी सतीश आणि मी दोघे कामावर गेलो असलो की सुधा माझ्या घरी येऊन घर नीटनेटके लावून जात असे. एखाद्या शनिवारी रविवारी आम्ही तिघेही बाहेर ट्रेकिंगला पिकनिकला किंवा किमान नाटक सिनेमाला जात असू. त्यामुळे आमच्यात एक चांगले बंधन निर्माण झाले होते. सतीश सुधाचं लग्न झाल्यानंतर साधारण 1.5 वर्षांनी एकदा सुधाची तब्येत अचानक बिघडली. तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेले व तिच्यावर उपचार होऊन ती बरी झाली. पण नंतर 5-7 दिवसातच तिला पुन्हा तसाच त्रास झाला. तेव्हा तिला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिच्या विविध प्रकारच्या चाचण्या गेल्या आणि सुधाला यकृताचा कॅन्सर आहे आणि तो बराच पुढच्या स्टेजला आहे असं लक्षात आलं. सतीश तर पार कोसळला होता. माझी अवस्था पण काही वेगळी नव्हती. पण मी स्वतःला सावरून सतीशला धीर देऊ लागलो. सुधाच्या आईवडिलांना तसेच सतीशच्या आईवडिलांना देखील कळवले होते. तेव्हा ते दोघेही वृद्ध मातापिता अक्षरशः धावत पुण्याला सतीशकडे आले. सुधाच्या आई वडिलांच्या डोळ्यांना तर धार लागली होती आणि सुधासारख्या सुस्वभावी चांगल्या सुनेला हे असे काय झाले असा प्रश्न सतीशच्या आई वडिलांना पडला. सुधाची सख्खी धाकटी बहीण सुनीता आणि माझी धाकटी बहीण स्वाती दोघेही आल्या होत्या. या दोघेही तसेच सुधाची आणि सतीशची आई अशा चौघी आता सुधाची नीट काळजी घेऊ लागल्या. सुरुवातीला सुधा त्यांच्या घराजवळील हॉस्पिटलमध्ये होती. नंतर तिला घरी आणण्यात आले. सतीशला पण जास्त काळ सुट्टी घेता येत नव्हती म्हणून तो त्याच्या कामावर रुजू झाला खरा, पण त्याचं मन मात्र कामात फारसं लागत नव्हतं. त्याच्या मनस्थितीची कल्पना आमचे वरिष्ठ अधिकारी यांना असल्याने आणि त्याच्या वाट्याचे काम मी करत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही कुरबुर केली नाही व आम्हा दोघांना त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. 1 महिन्यांनी माझी बहीण परत गावाकडे गेली. काही दिवसांनी सतीशचे आई वडील पण त्यांच्या गावी गेले. सुधाच्या आजाराचं निदान होऊन आता 6 महिने झाले होते. एक दिवस डॉक्टरांनी सतीशला बोलवून घेतलं आणि साधारण आठवड्यापूर्वी केलेले सुधाच्या तपासणीचे रिपोर्ट चाळत ते त्याला म्हणाले, मिस्टर सतीश, सुधाची तब्येत पूर्वीपेक्षा आता जरा बरी दिसत असली तरी कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. तुम्ही पुढील उपचारासाठी तिला मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि मी तर म्हणतो की उद्याच तिला घेऊन जा. मी तेथील डॉक्टरांशी बोलतो. तेथे ॲडमिशनसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. मिस्टर सतीश, खरं सांगायचं तर अतिशय कमी चान्सेस आहेत. सतीश बरोबर सुधाचे आई वडील आणि मी पण होतो. माझे तर हातपाय गळल्यासारखे झाले. सतीश हमसून रडू लागला. पण सुधाचे आई वडील मात्र धीराचे निघाले. त्यांनीच आम्हा दोघांना सावरलं. दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये आलो. पुण्याच्या आमच्या डॉक्टरांनी येथील डॉक्टर नाडकर्णी यांच्याशी बोलणं केलं होतं. त्यामुळे सुधाला लगेच ॲडमिट करून घेतलं गेलं व डॉक्टर नाडकर्णी यांनी चिठ्ठी दिल्याने जवळच त्यांची राहण्याची सोय पण झाली.
मी 2-3 दिवसात पुण्यास परत आलो. कंपनीत पण कामाचा ढिगारा जमला होता. सतीश, त्याचे सासू सासरे आणि मेव्हणी मुंबईतच थांबले होते. सुधाची तब्येत जरा खालावली होती. आठवड्यानंतर मी पुन्हा एकदा मुंबईस गेलो. या आठवड्यात कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला बोलवून सांगितलं की एक नवा प्रोजेक्ट येतो आहे आणि त्यांनी मला आणि सतीशला या कामावर प्रमुख म्हणून नेमलं होतं. मी त्यासाठी शनिवारी मुंबईला आलो आणि सतीशची भेट घेऊन त्याला सर्व माहिती आणि कल्पना दिली. गेले काही दिवसात सतीशची तब्येत पण खालावली होती. त्याचं वजन पण कमी झालं होतं. त्याचा चेहरा पाहून मला धक्काच बसला. मी त्याला तसेच त्याच्या सासू सासऱ्यांना त्याच्या तब्येतीबाबत काळजीचं कारण सांगितलं तेव्हा सतीशने ते ओढवून लावलं. सासू सासरे तसे सुधानं काळजी करू नका, कामात लक्ष द्या असं सांगितल्यामुळे सतीश माझ्याबरोबर पुण्याला यायला तयार झाला. खरं बघायला गेलं तर माझा पाय पण हॉस्पिटलमधून निघत नव्हता, कारण सुधाला तपासणाऱ्या डॉक्टरांनी आम्हाला बाजूला घेऊन सुधाची तब्येत खालावलेली असल्याचं आणि औषधांचा फारसा परिणाम होत नसल्याचं सांगितलं होतं. जास्तीत जास्त 1 महिन्याची मुदत दिली होती. आम्ही दोघेही अगदी काळजावर दगड ठेवून निघालो. आम्ही दिनांक 22 तारखेला मुंबईहून पुण्याला आलो व पुण्यात माझ्याच फ्लॅटवर राहू लागलो. त्या दिवशी आम्ही रात्री 8 वाजता घरी आलो. माझ्या घरी घरकाम करणारी राधा मावशी घरीच थांबून राहिली होती. आम्ही आल्याबरोबर मावशींनी आम्हाला चहा करून दिला आणि जेवण तयार असल्याचं सांगितलं. आम्ही दोघे फ्रेश झाल्यानंतर मावशींनी आम्हाला जेवायला वाढलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन सर्व आवरते म्हणून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी 23 तारखेला सोमवारी आम्ही दोघं सोबतच कंपनीत गेलो. पण सतीशचं मात्र कामात लक्ष लागत नव्हतं. वरिष्ठांनी सतीशला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो सर्वांकडे निर्विकार चेहऱ्याने बघत होता. त्या दिवशी म्हणजे सोमवारी 23 तारखेला आम्ही घरी आलो व जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसून बोलत बसलो असताना हळूहळू सतीशचा चेहरा बदलला. त्याच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसू लागली. मी त्याच्याकडे नीट बघू लागलो. सतीश एकदम आक्रसला आणि म्हणाला, "अरे राजन, मला कसंच होत आहे रे. छातीत धडधडत आहे, भीती वाटते." मला समजेना. तरी मी सतीश जवळ गेलो व त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याला हळूवार आवाजात विचारलं, "सतीश, तुला घाबरायला काय झालं? अचानक कसली आठवण झाली का? सुधाची आठवण झाली का? की ऑफिसच्या कामात काही चूक झालीये?" "अरे नाही रे, समजत नाही काय होतंय ते," सतीश म्हणाला. "आतापर्यंत सर्व ठीक होतं आणि अचानक हातापायांना कापरं भरलं. भीती वाटू लागली, उदास वाटू लागलं." मला आश्चर्य तर वाटलंच, पण सतीशची काळजी पण वाटू लागली. रात्री मुंबईहून सतीशच्या मेव्हणीचा एसटीडी कॉल आला. सुधाची तब्येत थोडी खराब झाल्याचं तिने सांगितलं. उद्या केमो असल्याचं सांगितलं, पण जर तब्येत ठीक नसेल तर केमो होणार नसल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तारखेला मी ऑफिसमध्ये कळवलं. बॉस तसा समजूतदार होता. त्याला सर्व परिस्थिती माहिती होती. त्यानं मोठ्या मनानं आमची दोघांची 1 दिवसाची रजा मंजूर केली. मी सतीशला तसं सांगितलं, पण त्याच्या चेहऱ्यावर फारसा आनंद दिसून आला नाही. त्याला थोडं मोकळं वाटावं आणि मनावरचा ताण कमी व्हावा म्हणून मी त्याला दुपारी 12 वाजताच घराबाहेर काढायचं ठरवलं. बाहेर जाऊन हॉटेलात काहीतरी खाल्लं असतं, जवळच्या बागेत फिरलो असतो, तर त्याच्या मनावरचा ताण कमी होऊन तो पूर्ववत झाला असता असं मला वाटलं. आणि तसं त्याला मी सांगितलं तर तो क्षीणसा हसला. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घरकाम करण्यासाठी मावशी आल्या. त्यांनी आलेल्या पोहे व चहा बनवायला घेतला. मावशी जशा घरात आल्या तसं सतीश आपल्या खोलीत निघून गेला. माझा फ्लॅट तसा मोठा आहे, चांगला 3 BHK म्हणायला हरकत नाही आणि त्याला 150 फुटाचा टेरेस पण होता. मावशींनी मला किचनमध्ये बोलवलं आणि सतीशबद्दल विचारलं. मी त्यांना सर्व सांगितलं. त्यांना आश्चर्यच वाटलं. असं कसं होईल वगैरे त्यांनी मला विचारलं. त्यावर मी त्यांना थातूरमातूर उत्तर देऊन पोहे आणि चहा घेऊन सतीशच्या रूममध्ये गेलो. थोड्या वेळात आम्ही दोघेही तयार होऊन बाहेर गेलो. जवळच्या एका बागेत थोडा वेळ फिरून गप्पा मारून चांगल्या हॉटेलात जेवून घरी आलो. तोपर्यंत सायंकाळचे साधारण 4 वाजले असावेत. घरी आल्यावर सतीश त्याच्या खोलीत गेला आणि मी माझ्या खोलीत गेलो आणि मी पलंगावर आडवा होऊन विचार करू लागलो. तेवढ्यात माझा डोळा लागला आणि जाग आली तेव्हा संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. मी उठलो, तोंड वगैरे धुवून किचनमध्ये गेलो व कॉफी बनवायला लागलो. काही वेळात कॉफी तयार झाली व आमचे दोघांचे कॉफीचे मग घेऊन मी स्वतः सतीशच्या खोलीत गेलो तर मला धक्काच बसला. सतीश बेडवर आपले दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन हाताची घडी दोन्ही गुडघ्यांभोवती बांधून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता
मी त्याच्याजवळ गेलो, त्याला पाठीवर थोपटलं आणि विचारलं, अरे सतीश, काय बाबा, काय झालं तुला? कसा आहेस तू? मला मला भयंकर भीती वाटते, छाती जळजळ होते, सतीश थरथर कापत म्हणतो. मी लगेच आमच्याच बिल्डिंग मधील डॉक्टर कुलकर्णींना बोलवलं. सुदैवाने ते घरी होते. ते तात्काळ आले. त्यांनी सतीशला तपासलं व त्याच्याशी 2-4 शब्द बोलून ते बाहेर आले आणि मला काळजीच्या स्वरात विचारलं, अरे राजन, सतीशला हे असं काय झालंय? त्याच्यावर प्रचंड दडपण आहे, काय झालंय काय? त्याला सध्या मी झोपायची गोळी देतोय, पण उद्या त्याला पूर्ण चेकअप करण्यासाठी इथे बाजूच्या होरायझन हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी पण उद्या आहे तिथेच. आता पण त्याचा बीपी तसा हायच आहे, जरा त्याला बीपीची गोळी दिली आहे, असं सांगून डॉक्टर कुलकर्णी निघून गेले. डॉक्टर कुलकर्णी निघून गेल्यानंतर मी परत सतीशच्या खोलीत आलो तर सतीश आता झोपेच्या अंमलाखाली होता. मी त्याला सरळ झोपवलं आणि त्याच्याशी त्याला धीर देणारे 2-4 शब्द बोलून मी खोलीतून बाहेर पडणार इतक्यात मला पण अस्वस्थ वाटू लागले. मला पण अचानक अनामिक भीती वाटू लागली आणि माझे हातपाय गळल्यासारखे झाले. मी तिथेच खाली बसलो आणि माझ्या चेहऱ्यावरती घाम फुटला. मी पटकन खोली बाहेर आलो आणि हॉलमधील फॅन मोठा करून खुर्चीवर बसलो. काही वेळानं मी शांत झालो. माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. मला वाटतं त्या खोलीत पूर्ण भीतीची आणि उदासी भावना भरून राहिली होती. ती नकळत माझ्या शरीरात संक्रमित झाली होती. मी पटकन त्या खोलीतून बाहेर पडलो म्हणून मी अशा भीतीच्या जास्त प्रभावाखाली आलो नाही असं मला वाटतं. ही अशी भावना घरातून नष्ट झाली पाहिजे आणि आपल्या घरात सर्वत्र शांतता आणि उत्साह आनंदाची भावना पसरली पाहिजे असं मला वाटलं. माझ्या मनात सतीशचा आणि सुधाचा विचार आला. सुधा पूर्ण बरी होणे शक्य नाही हे मी जाणत होतो, पण अजून काही दिवस तरी ती जरा तरतरीत आणि किमान खोलीतल्या खोलीत चालू शकेल असं मला वाटत होतं. त्यामुळे सतीशला सोबत घेऊन शनिवारी मुंबईला जावं असं वाटत होतं आणि सतीशला सांगून हा बेत ठरवून टाकावा असं मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 तारखेला मी थोडा उशिराच उठलो. तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. मी सर्व आवरून बाहेर हॉलमध्ये आलो तर मावशी बसून राहिल्या होत्या. मला पाहून त्या खुर्चीतून उठल्या आणि माझ्यासाठी चहा पोहे घेऊन आल्या. मला म्हणाल्या, अरे राजन, सुधा आली आहे वाटतं. मी तिला आत्ताच टेरेसमधून सतीशच्या खोलीत जाताना बघितलं. बरीच बारीक झाली आहे रे. मी हे ऐकलं आणि पोह्याचा घास माझ्या घशातच अडकला. मी ताडकन उभा राहिलो. मावशींना म्हटलं, अहो मावशी, काय बोलताय काय? सुधा कशी येईल? ती तर खूप आजारी आहे आणि ती येणार असती तर तिच्या बहिणीनं आधीच कळवलं असतं. ती पण सोबत आली असती. मावशी, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. अरे नाही रे बाबा, मी स्वतः डोळ्यांनी बघितलं. अगदी छानशी साडी घालून ती आली होती. माझ्याकडे वळून पण बघितलं तिने. मावशी म्हणाल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि ताण दिसत होता. नंतर त्या म्हणाल्या, अरे खरंच, सुधाताई तर खूप आजारी आहेत ना, त्या कशा येतील? पण मी उठून सतीशच्या खोलीकडे जाऊ लागलो तेवढ्या सतीशच खोलीच्या बाहेर घाईघाईने आला आणि टेरेसच्या दिशेने अशक्त आवाजात सुधा सुधा अशा हाका मारत तो चालला होता. जणू सुधा पुढे चालली होती आणि सतीश तिच्या मागे चालला होता. मी सतीशच्या मागून गेलो. सतीश जेमतेम टेरेसपर्यंत पोचला आणि सतीशनं एकदम मोठ्याने ओरडून सुधा अशी हाक मारली आणि तो खाली कोसळला. मी धावत जाऊन त्याला सावरायला गेलो, पण त्यापूर्वीच तो निष्प्राण झाला होता. मी ओरडून मावशींना खाली जाऊन डॉक्टर कुलकर्णी यांना बोलवायला सांगितलं. मावशी डोळे विस्फारून तोंडाचा आव वासून बघत राहिल्या होत्या. मी पुन्हा जोरात ओरडलो तेव्हा त्या धावत दरवाजा उघडून खाली गेल्या आणि 5च मिनिटात डॉक्टर कुलकर्णी धावत आले. त्यांनी जमिनीवर पडलेल्या सतीशला तपासलं आणि खाली मान घालून ते माझ्याकडे बघून म्हणाले, सॉरी राजन, सिव्हिअर हार्ट अटॅक. माझा तर विश्वासच बसेना. मी वेड्यासारखा सतीशकडे बघत राहिलो. माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मावशी खुर्चीवर डोक्याला हात लावून बसल्या होत्या. तेवढ्या टेलिफोनच्या घंटीनं मी दचकून उठलो. मी रिसिव्हर उचलला आणि हॅलो म्हणालो. हॅलो राजन, मी सुनीता, सुधाची बहीण. आणि सुनीताला हुंदका आला. वाईट बातमी आहे रे, सुधा गेली. सतीशला जरा सांभाळ. साधारण तासाभरापूर्वी हे झालं. मी काही गोष्टींची पूर्तता करत होते आणि STD पण लागत नव्हता. सतीश कुठे आहे? आणि सुनीताला रडणं आवरत नव्हतं. मी निशब्द झालो होतो. माझ्या तोंडातून हुंदका बाहेर पडला आणि म्हणालो, हॅलो सुनीता, मी राजन. सतीश पण आत्ताच सिव्हिअर अटॅक. आणि माझ्या हातातून रिसिव्हर गळून पडला. आणि मी हे असं काय झालं हे न समजता
सतीशच्या निष्प्राण देहाकडे बघत बसलो. धन्यवाद मित्रांनो.